मित्रांनो, आपण सगळेच दैनंदिन धावपळीत व्यस्त असतो. पण कधी असं होतं का, की चालायला सुरुवात केली, की आपली पावलं चालल्यावरच पायांमध्ये जडपणा जाणवतो. जणू पोटरी कडक झाल्यासारखं, मांड्यांमध्ये ओढल्यासारखं. कधी मुंग्या येतात, तर कधी पायात ठणका जाणवतो. कधी सांधे दुखतात, हातापायात बळ राहत नाही. कंबरदुखी, पाठदुखी, नसा दबणे, नसा आखडणे, वात येणे, शरीरात सारख्या वेदना होणे, असह्य गुडघ्यांचा त्रास. यामुळं आपलं जगणं फार कठीण होऊन जातं आणि मनात एक विचार येतो, पूर्वीसारखी ती चपळाई, ती ताकद आता राहिली नाही. पण आज मी तुम्हाला एक असा घरगुती नैसर्गिक उपाय सांगणार आहे, जो स्वतः डॉक्टर स्वागत तोडकरांनी सांगितलाय. इतका प्रभावी उपाय आहे, की तुमचे कोणत्याही प्रकारचे दुखणे एका रात्रीत बरे करतो. 100% काम करतो. हा घरगुती उपाय यासाठी तुमच्या स्वयंपाकघरामध्येच असणाऱ्या वस्तू लागतात. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत. त्यामुळे रिझल्ट तर 100% नक्की येणार आणि तोही फक्त एका रात्रीत. हा एवढा जालीम उपाय आहे, की मग तुमचे कोणतेही दुखणे असू द्या, तुमचे हातपाय दुखत असतील, अंग जड पडत असेल, थकवा, अशक्तपणा, रक्त कमी, बीपी असेल, शुगर असेल, कंबरदुखीचा त्रास तुम्हाला होत असेल, तुमचे सांधे दुखत असतील, हाडे वाजत असतील, स्नायू अखडत असतील, शरीरात बळ उरलं नसेल, हातापायाला मुंग्या येत असतील, बीपी असेल, शुगर असेल, तुमचं कोणतंही दुखणं असू द्या, फक्त आणि फक्त एकाच रात्रीत फरक जाणवेल. फक्त खाण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे ही पद्धत समजून घेणं फार फार महत्त्वाचं आहे. हा नैसर्गिक उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला प्रमाण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. याचं थोडं जरी प्रमाण चुकलं तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही. त्यामुळं सर्व माहिती व्यवस्थितपणे पहा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. मित्रांनो, हे फक्त वय वाढतंय म्हणून होत नाही, तर आपल्या शरीराचा एक छोटासा असा पण महत्त्वाचा सिग्नल असतो, की आता थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आहारामध्ये, दिनक्रमात आणि सवयींमध्ये झालेले छोटे बदलही पायाची ताकद पुन्हा उभी करू शकतात. मंडळी, आजचा हा व्हिडिओ विशेषतः त्या सर्वांसाठी आहे, जे 40-50 नंतर पायाच्या वेदना, थकवा किंवा अशक्तपणामुळे त्रासलेले आहेत. खरं तर वय वाढणं हा कुठलाच रोग नाही, पण वयानुसार शरीराची काळजी कशी घ्यायची हे कळलं, की ऊर्जा आणि ताकद सहज टिकवता येते. योग्य पोषण, योग्य सवयी आणि योग्य पदार्थ हे आपल्या शरीरासाठी जणू नवीन इंधनाप्रमाणे काम करतात आणि नेमकं हेच इंधन आपण आज जाणून घेणार आहोत. ते पदार्थ जे तुमचे स्नायू, हाड आणि पायांना पुन्हा ताजेतवाने करू शकतात. दिवसभराच्या धकाकीनंतर रात्रीचं जेवण आटपून शरीराला विश्रांतीची गरज असते. अशावेळी शरीराला आतून पोषण देणारं आणि शांत झोप मिळवून देणारं पेय घेतलं तर त्याचा प्रभाव अधिक चांगला जाणवतो. यासाठी एक अत्यंत साधा पण परिणामकारक उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी गरम दुधात थोडीशी हळद मिसळून पिणं. आपल्याला स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या या दोन गोष्टींचा मिलाप शरीरासाठी जणू एखाद्या नैसर्गिक उपचारासारखाच काम करतो. दूध शरीराला कॅल्शियम, प्रोटीन आणि काही आवश्यक मिनरल्स प्रदान करतं, तर हळद शरीराला थकवा आणि अशांतता शांत करण्यास मदत करते. दूध हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त आहारांपैकी एक आहे. मित्रांनो, वाढत्या वयानुसार कॅल्शियमची गरज वाढत असते आणि हाडं कमकुवत होण्याची शक्यता वाढते. अशावेळी गरम दूध शरीराला आवश्यक ते पोषण देतं आणि हाडांच्या घनतेसाठी सहाय्यक ठरतं. दुसरीकडे हळदीमध्ये असलेला कर्क्युमिन हे नैसर्गिक घटक शरीरातील सूज, वेदना आणि जळजळ कमी करण्यात मदत करतं. ज्यामुळे त्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा वाताचे त्रास वारंवार जाणवतात, त्यांच्यासाठी हे हळद दुधाचं मिश्रण एक उत्तम नैसर्गिक टॉनिक ठरतं. शरीरातील स्टिफनेस कमी करतं, रात्रभर स्नायू शांत आणि रिलॅक्स ठेवतं. हे पेय घेण्याची योग्य वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे. झोपण्याच्या सुमारे अर्धा तास आधी हे गरम हळद दूध प्यायल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला जाणवतो. हा वेळ असा असतो, की शरीर स्वतःला विश्रांतीसाठी तयार करत असतं आणि या पेयातील पोषक घटक सहज शोषले जातात. काही दिवस हा उपाय सातत्यानं केल्यावर शरीर हलकं वाटतं, सांधेदुखी कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. सकाळ सकाळीची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा, मनःशांती आणि शरीराचा जोश अवलंबून असतो. आणि म्हणूनच आज आपण एका अशा नैसर्गिक पेयाबद्दल बोलणार आहोत, जे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून अंगामध्ये ताजेपणा निर्माण करतं. जेव्हा शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो, तेव्हा स्नायूंना आणि पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी शरीर जड झाल्यासारखं वाटतं, अंगात आळस येतो आणि लहानसं काम केलं तरी थकवा लवकर जाणवतो. या सर्व समस्यांवर एक साधा पण प्रभावी असा उपाय आहे आणि तो म्हणजे लवंग आणि आल्यापासून बनवलेला गरमागरम सकाळचा चहा. हे मिश्रण शरीरातील रक्तवाहिन्या सैल करतं, त्यांना उग्र करतं आणि रक्ताभिसरण नैसर्गिक निर्मितीनं वाढवतं. एकदा रक्तप्रवाह सुधारला की शरीरात उष्णता, ऊर्जा आणि जोम आपोआप वाढू लागतं. मित्रांनो, हा चहा
बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त 2 लवंगा आणि अर्धा इंच ताजं आलं घ्यायचं आहे. हे दोन्हीही घटक 2 कप पाण्यात टाकून उकळा आणि उकळून पाणी कमी होऊन 1 कप राहिलं की गॅस बंद करा. मिश्रण गाळून कपात घ्या आणि ते कोमट असताना त्यात 1 चमचा मध मिसळा. मात्र मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मध टाकू नका. हा चहा सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर सर्वाधिक फायदेशीर ठरतो. थंड वातावरणात किंवा हिवाळ्यात हा उपाय तर सोन्याहूनही पिवळा आहे, कारण हे पेय शरीरात उष्णता टिकवून ठेवतं, थकवा कमी करतं आणि दिवसभरासाठी स्थिर आणि नैसर्गिक ऊर्जा देतं. नियमित काही दिवस हे पेय घेतल्यावर तुम्हाला शरीर हलकं वाटेल, चालणं फिरणं सहज होईल आणि उत्साह देखील जाणवू लागेल. मित्रांनो, मेथी दाणे हा आपल्या शरीरासाठी एक उत्कृष्ट असं नैसर्गिक औषध आहे. या छोट्याशा दाण्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेलं लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि भरपूर प्रमाणात फायबर दडलेलं असतं. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात, हाडांना बळकटी देतात आणि शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे वयानुसार येणारी स्टिफनेस, पायातील कडकपणा किंवा सांधेदुखी यावर मेथी दाणे अत्यंत प्रभावी ठरतात. मित्रांनो, मेथीचा फायदा मिळवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला. हे दाणे रात्रभर पाणी शोषून मऊ होतात आणि सकाळी उठल्यावर तेच पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे. हे पाणी शरीरातील सूज कमी करतं आणि पचन देखील सुधारतं. त्यानंतर भिजवलेले मेथी दाणे हळूहळू चावून खावं. हे दाणे शरीरात गरमाहट निर्माण करतात आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात, ज्यामुळे पायातील वेदना आणि कडकपणा कमी होतो. हा उपाय सुरू केल्यावर फक्त 10 दिवसातच त्याचा सकारात्मक परिणाम जाणवू लागतो. गुडघ्यातील जखडण कमी होते, पाय हलके वाटतात आणि सकाळी उठल्यावर होणारा कडकपणाही कमी होतो. नियमित वापर केल्यानं मेथी दाणे हाडांना दीर्घकाळासाठी मजबूत ठेवतात आणि सांध्याची लवचिकता वाढवतात. मित्रांनो, वय काहीही असो, शरीराला दररोज पुरेसं प्रोटीन मिळणं अत्यंत आवश्यक आहे, कारण प्रोटीन म्हणजे आपल्या स्नायूंचं, हाडांचं आणि पेशींचं मुख्य इंधन आहे. थकवा, अशक्तपणा, स्नायू ढिले पडणे अशा समस्या प्रोटीनच्या कमतरतेमुळेच जास्त प्रमाणात दिसतात. यासाठी सर्वात सोपा, स्वस्थ आणि प्रभावी पर्याय म्हणजे फुटाणे आणि शेंगदाणे. सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी भुकेच्या वेळेला मूठभर फुटाणे आणि थोडेसे शेंगदाणे खाल्लं तर शरीराला उत्तम पोषण मिळतं. हे स्नायूंची ताकद वाढवतात, हाडांना आधार देतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात. विशेष म्हणजे नियमित सेवन केल्यानं थकवा कमी होतो आणि दिवसभर हलकं फुलकं वाटतं. ज्यांना रात्री झोपताना पायामध्ये गोळे येतात, पाय सुन्न होतात किंवा मुंग्या येतात, त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन जणू एखादं घरगुती औषधच आहे. मित्रांनो, अक्रोड म्हणजे मेंदूसाठी उत्तम असा सुकामेवा आहे, पण अक्रोड हे शरीरातील एकूणच कमजोरी दूर करण्यासाठी देखील तितकाच प्रभावी आहे. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे नसांना पोषण देतात आणि स्नायूंना मजबूती प्रदान करतात. अक्रोडसोबत जर मनुके खाल्ले तर त्याचा परिणाम आणखीनच चांगला जाणवतो. मनुक्यांमध्ये नैसर्गिक लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे रक्ताभिसरण सुधारतात, शरीरातील थकवा घालवतात. रात्री झोपण्यापूर्वी 2 अक्रोड आणि 10 ते 15 मनुके वेगवेगळ्या वाट्यांमध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर प्रथम भिजलेले अक्रोड आणि मनुके नीट चावून खा आणि नंतर त्या मनुक्याचं पाणी प्या. हा छोटासा रुटीन दिवसाची उत्तम सुरुवात बनवतो, ऊर्जा टिकून राहते आणि पायांमधील ताकद परत येते. बेकरीचे पदार्थ, बिस्किट, खारी, पेस्ट्री, ब्रेड, जंक फूड आणि पॅकेटमधील फरसाण किंवा चिप्स हे पदार्थ शरीराला काहीही फायदा देत नाहीत. उलट यात असलेलं जास्त मीठ, तळलेलं तेल आणि प्रिझर्वेटिव्ह रक्तदाब वाढवू शकतात, शरीरात सूज व थकवा वाढवतात. त्याऐवजी घरगुती हलके नाश्ता, मूठभर सुकामेवा किंवा फळं खाल्ली तर शरीराला स्थिर ऊर्जा मिळते. दिवसभरात किमान 15 ते 20 मिनिटं चालणं किंवा नुसती शतपावली करणं देखील शरीराला अप्रतिम फायदा देते. चालण्यानं रक्ताभिसरण सुधारतं, स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि पायातील जडपणा कमी होतो. त्याचप्रमाणे पाणी पिण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. उभं राहून पाणी पिण्याऐवजी खाली बसून हळूहळू पाणी प्यावे. दिवसाला 2 ते 2.5 लिटर पाणी घेणं हे शरीरातील सर्व प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. योग्य आहार, थोडी हालचाल आणि थोडंसं शिस्तबद्ध जगणं, बस इतकंच करायचंय आणि शरीर पुन्हा त्यांच्या सर्वोत्तम स्थितीमध्ये परत यायला सुरुवात करतं.